पानं मिळणं आपल्या हातात नसतं, पण मिळालेल्या पानावरती चांगला डाव मांडणं आणि त्याच्यामध्ये यश मिळवणं हे मात्र निश्चित आपल्या हातामध्ये असतं. ही गोष्ट आपण कदापिही विसरू नये. मी बराच वेळ झाला बोलतोय आणि तुम्ही बराच वेळ झाला ऐकताय. मलाही असंच बोलायला बरं वाटतं आणि तुम्हाला ऐकायला असंच बरं वाटतं, परंतु कुठंतरी काळाचं आणि वेळेचं भान आपल्याकडे असलं पाहिजे. जाता जाता फक्त एक प्रसंग तुमच्या समोर ठेवतो आणि मी थांबतो. तेरखेड्यासारख्या ग्रामीण भागातला एक मुलगा पुण्यामध्ये शिकायला गेला. एल्फिस्टन कॉलेजमध्ये त्यानं प्रवेश घेतला. आता जवळपास 1 वर्ष पूर्ण झालं होतं. त्या कॉलेजच्या जवळच असणाऱ्या एका वसतिगृहामध्ये तो राहत होता. एके दिवशी संध्याकाळची वेळ होती. साधारणतः 6-7 वाजलेल्या होत्या. जवळच तिथं एक गार्डन आणि हॉटेल होतं. त्या हॉटेलमध्ये दररोज सवयीप्रमाणे अनेक मुलं आणि मुली चहा घ्यायला येत होत्या. त्याच हॉटेलमध्ये अनेक मुलं आणि मुली त्या दिवशी चहा घेत होते. आणि या तेरखेड्यासारख्या ग्रामीण भागातला एका शेतकऱ्याचा मुलगा तिथं चहा घेत होता. त्याच्या समोर त्याची मैत्रीण बसलेली होती. बसल्या बसल्या त्या मैत्रिणीनं त्याला प्रश्न विचारला की मी तुला एक प्रश्न विचारणार आहे, विचारू का? तसा तो ग्रामीण भागातून गेलेला मुलगा म्हणाला, विचार. त्या मुलीनं प्रश्न विचारला, जरा माझ्याकडे बघ, माझ्या डोळ्यामध्ये तुला काय दिसतंय? त्या मुलानं आपली नजर खाली केली आणि शांत बसला, काहीच बोलला नाही. पुन्हा म्हणाले, अरे मी काय म्हणते तुला, गेल्या वर्षभरापासून आपण या कॉलेजमध्ये शिकतोय, माझ्या डोळ्यामध्ये तुला काय दिसतंय सांग. तसा मुलानं आता चहाचा कप सुद्धा आता खाली ठेवला. आता मात्र हा मुलगा शांत आहे हे पाहिल्यानंतर त्या मुलीला त्याचा खूपच राग आला. तिसऱ्या वेळी ती मुलगी पुन्हा म्हणते, अरे मी तुला काय म्हणते, माझ्या डोळ्यामध्ये काय दिसतंय हे सांग. तसा मुलालाही तितकाच राग आला. तटकन मुलगा जागेवर उठून उभा राहिला. जसा मुलगा उभा राहिला तशी मुलगीही तशी तटकन उभी राहिली आणि तो म्हणायला लागला, मला दिसतंय, मला दिसतंय. म्हटल्याबरोबर मुलीलाही आनंद झाला. आता काय दिसतंय मला सांगणार. मुलीलाही तितकीच उत्सुकता होती आणि मुलगा म्हणाला, दिसतंय दिसतंय तुझ्या डोळ्यामध्ये, मला दिसतंय. काय दिसतंय, काय दिसतंय सांग. तुझ्या एका डोळ्यामध्ये माझ्या शेतामध्ये राबणाऱ्या माझ्या बापाचे अनवाणी पाय दिसताय. दुसऱ्या डोळ्यामध्ये मला माझ्या आईचे दिवसभर काबाड कष्ट करून राबणारे मला हात दिसतायत. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, कुठेही जा, जोपर्यंत तुम्हाला तुमच्या आईचे हात आणि बापाचे राबलेले पाय, अनवाणी पाय दिसतील ना, तोपर्यंत तुमच्यासाठी कोणतीही जगातली अशक्य गोष्ट शक्य आहे.